वेलकम डियर स्टुडंट. विद्यार्थिनींनो, आज आपण पोटॅटो कल्टिवेशन या पिकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. हा जो हे जे क्रॉप आहे पोटॅटो कल्टिवेशन, ते क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर 2 याच्यामधील आहे. याआधी आपण शुगरकेन कल्टिवेशन याविषयी माहिती पाहिलेली आहे. आज आपण पोटॅटो कल्टिवेशन, त्याचं सायंटिफिक कल्टिवेशन कसं करायचं, त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहे, त्याचं स्टोरेज काय आहे, अशी वेगवेगळी माहिती आपण या क्रॉप कल्टिवेशन संदर्भात त्याच्या अनुषंगाने पाहणार आहेत. तर पोटॅटो म्हणजेच मराठीमध्ये त्याला बटाटा असं म्हटलेलं आहे. हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वांच्या आवडीचं आहे. म्हणजे 100% जर आपण विचार केला तर त्याच्यापैकी 2% किंवा 1% लोक असे असतील की ज्यांना बटाटा आवडत नाही. पण साधारणतः आपल्याकडे एखादी भाजी नसेल तर आपण बटाटा ही भाजी बनवतो. सरकारी भाजी किंवा पुअर्स मॅन फ्रेंड्स असं त्याला म्हणू शकतो. इकॉनॉमिकल फूड आहे, म्हणजे इझिली अवेलेबल असते 12ही महिने आणि कमी रेटमध्ये, कमी दरामध्ये आपल्याला ते अवेलेबल होते. गरिबांचं मुख्य आवडीचं, इकॉनॉमिकल आणि कमी किमतीमुळे मिळणारं असं हे क्रॉप आहे असं आपण म्हणू शकतो. तर याची सायंटिफिक माहिती आपण अभ्यासणार आहोत पोटॅटो कल्टिवेशन यामध्ये. बॉटॅनिकल नेम पाहूया. सोलॅनम ट्युबरोजम. याचं बॉटॅनिकल नेम काय आहे? सोलॅनम ट्युबरोजम. लक्षात ठेवायचं आहे बघा, SOLANUM, सोलॅनम ट्युबरोजम, TUBEROSUM, सोलॅनम ट्युबरोजम. आता नेहमीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सुद्धा काय करावं लागेल? अंडरलाईन करावं लागेल. या ठिकाणी बघा सेपरेट अंडरलाईन करायचं आहे. सोलॅनम हे जीनस आहे आणि ट्युबरोजम हे स्पेसीज आहे. त्याची फॅमिली काय आहे? सोलॅनेसी, SOLANACEAE, फॅमिली सोलॅनेसी. आणि ओरिजिन आहे साऊथ अमेरिका आहे त्याचं ओरिजिन आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपण पाहूयात. त्याचे युजेस आपण त्याला म्हणू शकतो. पोटॅटो इज ॲन इम्पॉर्टंट कॅश क्रॉप विच गिव्स रेडी कॅश टू द फार्मर. पोटॅटो हे किंवा बटाटा हे असं एकमेव पीक आहे की व्हेजिटेबल क्रॉप म्हणू शकतो आपण. हे कॅश क्रॉप आहे आणि आपण त्याचं हार्वेस्टिंग केल्या आपल्याला त्यापासून रेडी कॅश हे फार्मरला मिळू शकते. इट इज अ कॅश क्रॉप अँड इम्पॉर्टंट कॅश क्रॉप. इट इज सेड टू बी द कम्प्लीट फूड ॲज इट कंटेन कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन B, विटॅमिन C अँड मिनरल्स लाईक फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न रिक्वायर्ड फॉर बॉडी ग्रोथ. आता याला पोटॅटो किंवा बटाट्याला कंप्लीट फूड असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे कंप्लीट फूड म्हणजेच काय? तर आपण याच्याऐवजी जर चपाती किंवा भात जरी नसेल तरी आपण नुसत्या एका त्या बटाट्याने पोट भरू शकतो. कंप्लीट फूड आहे. आणि का कंप्लीट फूड म्हटलेलं आहे? तर ह्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहे. त्यामध्ये विटॅमिन C आहे महत्त्वाचं, विटॅमिन B आहे, जे महत्त्वाचे विटॅमिन्स आपल्या ग्रोथसाठी, बॉडीच्या ग्रोथसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर मिनरल्स आहेत. कोणकोणते आहेत? फॉस्फरस, कॅल्शियम आणि आयर्न हे मिनरल्ससुद्धा यामध्ये आहे. म्हणून याला कंप्लीट फूड असं म्हटलेलं आहे. फिल इन द ब्लँक्सला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पोटॅटो इज कॉल्ड ॲज अ डॅश डॅश फूड. कंप्लीट फूड हे आपल्याला लिहावं लागेल. तिसरा जो पॉईंट्स आहे, इट इज वन ऑफ द मेजर व्हेजिटेबल क्रॉप इन द वर्ल्ड. म्हणजे आपल्या देशामध्येच नाही, राज्यामध्येच नाही, तर अख्ख्या जगामध्ये याचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जाते. आणि मोठ्या प्रमाणावरती बटाटा किंवा पोटॅटो हे फेमस व्हेजिटेबल क्रॉप्स आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा फ्रूट क्रॉप आहे असं म्हणू शकतो. फ्रूट व्हेजिटेबल
इट इज द रिचेस्ट सोर्सेस ऑफ स्टार्च. याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं असेल तर ते आहे स्टार्च. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात जास्त प्रमाण हे स्टार्चचं आहे. तर या स्लाईड्समध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर हे कॅश क्रॉप आहे. नंतर हे कंप्लीट फूड आहे. कंप्लीट फूड का म्हणायचं, यामध्ये विटॅमिन्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, मिनरल्स आहे जसे की फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न, आणि ते आपल्या वाढीसाठी, बॉडीच्या ग्रोथसाठी हे गरजेचे आहेत. ऑल ओव्हर वर्ल्डचा विचार जर केला तर त्यामध्ये मेजर जे व्हेजिटेबल क्रॉप आहे ते पोटॅटो आहे. आणि चौथा पॉईंट आहे, इट इज द रिचेस्ट सोर्सेस ऑफ स्टार्च. यामध्ये स्टार्च हे फार जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा यूज आपण पाहणार आहोत. इट्स कॅलरिफिक व्हॅल्यू इज हाय. म्हणजे यामध्ये कॅलरीजचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते. म्हणजे आपण थोड्या प्रमाणात जरी कन्झ्युम केलं तर त्यापासून मिळणारी जी एनर्जी आहे ही जास्त काळ आपल्या शरीरामध्ये टिकून असते. इट प्रोड्युसेस मोर फूड पर युनिट एरिया दॅन एनी सिरियल्स क्रॉप विदिन द शॉर्ट पिरियड. काय म्हटलेलं आहे, इट प्रोड्युसेस मोर फूड पर युनिट एरिया. हे जे पीक आहे तर हे जास्त प्रमाणामध्ये फूड प्रोड्यूस करते. त्यामध्ये जे काही सिरियल्स क्रॉप आहे तर सिरियल्स क्रॉपच्या कंपॅरिझनमध्ये आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त फूड प्रोड्यूस करणारं हे एकमेव असं पीक आहे. इन इंडिया इट इज यूज ॲज अ व्हेजिटेबल अलोन ऑर मिक्स्ड विथ द अदर व्हेजिटेबल. म्हणजेच बटाटा याची आपण एक सिंगल सेपरेट भाजी बनवू शकतो किंवा मग अदर व्हेजिटेबल्समध्ये सुद्धा मिक्स करू शकतो. म्हणजे बटाटा हे असं एकमेव पीक आहे की हे कुठल्या पण भाजीबरोबर ॲडजस्ट होते, ॲडजस्टेबल असं हे पीक आहे. व्हेरियस प्रोडक्ट्स प्रिपेअर्ड फ्रॉम पोटॅटो, त्याला बाय प्रोडक्ट्स म्हणू शकतो आपण, किंवा त्यापासून जे प्रिझर्व प्रोडक्ट आपण तयार करतो आर चिप्स, फिंगर चिप्स, क्यूब्स, फ्लोअर्स एक्सेट्रा. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे चिप्स जे आपल्या सर्वांना आवडीचे आहेत, फिंगर चिप्स असतील किंवा त्याचे क्यूब्स काही ठिकाणी मिळतात, आणि फ्लोअर यापासून पीठसुद्धा आपल्याला तयार करता येऊ शकते. अशा प्रकारे आपण त्याचे वेगवेगळे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स अभ्यासलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत व्हरायटीज ऑफ पोटॅटो. तर काही व्हरायटीज या ठिकाणी दिलेल्या आहे बघा. अप डॅश टू डॅश डेट, अप टू डेट, कुफरी चमत्कार, कुफरी सिंदुरी, कुफरी अलंकार, कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, कुफरी लवकर आणि कुफरी सफेद. आता या ठिकाणची पहिली जर व्हरायटी सोडली तर या ठिकाणी एक स्पेसिफिक नाव आपल्याला दिसते, सेम रिपीट होते, कुफरी. आता हे कुफरी काय आहे तर हे गावाचं नाव आहे. आता असं नाव का दिलेलं आहे तर खाली बघा एक शब्द दिलेला आहे, सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट इज लोकेटेड ॲट शिमला, हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये सिमला या ठिकाणी पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि त्या ठिकाणीच या ज्या व्हरायटीज आहेत त्या रिलीज झालेल्या आहे आणि त्या ठिकाणून म्हणूनच ते नाव कुफरी असं दिलेलं आहे. स्टेट पोटॅटो रिसर्च सबस्टेशन इज सिच्युएटेड ॲट खेड, पुणे. आणि स्टेटमधलं, राज्यामधलं जर पोटॅटो रिसर्च सबस्टेशन्स आपण पाहिलं तर ते पुण्यामध्ये खेड या ठिकाणी आहे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रत्येक व्हरायटीचं डिटेल्स आपण पाहणार आहोत. यामध्ये बघा अप टू डेट नंबरी याचं नाव दिलेलं आहे. इट इज अ मिड लेट व्हरायटी मॅच्युरिंग इन 90 to 95 days. आता ह्या क्रॉप कल्टिवेशनमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर याच्या स्पेसिफिक ज्या व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीबद्दल एक सेपरेट क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतो. तर त्या दृष्टीने आपण याचा अभ्यास करायचा आहे. इट इज अ मिड लेट व्हरायटी मॅच्युरिंग इज 90 to 95 days. म्हणजे मध्यम ते उशिरा येणारी ही व्हरायटी आहे. 90 ते 95 दिवस इतका याचा कालावधी आहे. इतक्या दिवसामध्ये ती मॅच्युअर होते, पूर्ण परिपक्व होते, त्याचं लाईफ सायकल पूर्ण होत असते. द ट्यूबर्स आर मिडियम टू लार्ज इन साईज. त्याचे जे ट्यूबर्स आहेत, बटाटे आहेत, ते मध्यम ते मोठ्या आकाराचे आहेत. ओव्हल इन शेप अँड लाईट क्रीमी इन कलर. त्याचा कलर कसा आहे, लाईट क्रीम, आणि साईज किंवा शेप कसा आहे तर ओव्हल आहे, असा लंबवर्तुळाकार असा आपण म्हणू शकतो. अ फ्लेश इज व्हाईट अँड हॅव गुड कुकिंग क्वालिटी.
आता बटाट्यामध्ये पण बरेचसे प्रकार असतात. काही प्रकारचे बटाटे जे आहेत ते लवकर शिजतात, काही उशिरा शिजतात. तर त्यानुसारसुद्धा त्याच्या व्हरायटीनुसार आपण ओळखू शकतो. त्याचा फ्लेश म्हणजे आतमधला जो गर आहे तो कसा आहे, तो व्हाईट आहे आणि त्याची कुकिंग क्वालिटी ही खूप चांगली आहे. बट ऑन प्रोलॉंग्ड बॉइलिंग द फ्लेश बिकम ग्रॅन्युलर. समजा जर जास्त बटाट्याला बॉइलिंग केलं तर त्याचा जो गर आहे आतमधला फ्लेश आहे तो थोडासा रवाळ होताना आपल्याला दिसतो. इट इज सुटेबल फॉर बोथ खरीब अँड रब्बी सीझन. ही जी व्हरायटीज आहे ही दोन्ही सीझनमध्ये आपण लावू शकतो, खरीब ॲज वेल ॲज रब्बी. द यील्ड इज अबाउट 150 to 200 क्विंटल्स पर हेक्टर. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. एका हेक्टरला या व्हरायटीचं जे यील्ड आहे ते 150 ते 200 क्विंटल याच्या जवळपास आहे. यानंतर आपण दुसरी व्हरायटी पाहूया, कुफरी सिंदुरी. इट इज अ मिडलेट व्हरायटी मॅच्युरिंग इज 90 to 95 days. ही सुद्धा मिडलेट व्हरायटी आहे आणि ही 90 ते 95 दिवसामध्ये पूर्ण होते. द ट्यूबर्स आर राऊंड इन शेप, मीडियम इन साईज अँड रेड लीड इन कलर. याचे जे ट्यूबर्स आहे राऊंड शेपचे आहेत आणि मध्यम आकाराचे बटाटे असून त्याचा कलर थोडासा रेडिश जांभळा किंवा पिंक रेडिश असा आपल्याला दिसून येतो. द फ्लेश इज पेल येल्लो, फर्म अँड गुड इन टेस्ट. याचा जो फ्लेश आहे आतमधला जो भाग आहे आपण जो कन्झ्युम करतो तो पेल येल्लो कलरचा आहे, फर्म आहे, थोडासा टणक आहे आणि त्याची टेस्ट ही अतिशय चांगली आहे. द फ्लेश हॅज गुड कन्सिस्टन्सी आफ्टर कुकिंग. आणि त्याला शिजवल्यानंतर त्याची जी फ्लेश आहे त्याची कन्सिस्टन्सी ही चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. इट इज सुटेबल फॉर प्लॅन्टिंग इन रब्बी सीझन. हा जो आहे कुफरी सिंदुरी ही जी व्हरायटी आहे ही रब्बी सीझनमध्ये प्लॅन्टिंग करण्यासाठी सुटेबल आहे आणि त्याचं यील्ड दिलेलं आहे. द यील्ड इज अबाउट 300 to 375 क्विंटल पर हेक्टर. आता प्रत्येक व्हरायटीचं यील्ड तुम्हाला दिलेलं असणार आणि किती दिवसामध्ये मॅच्युअर होते हे सुद्धा दिलेलं असणार किंवा स्पेसिफिक त्याचे कॅरेक्टर असतील तर हे आपण वाचत असताना नोट्स लिहित असताना अंडरलाईन करायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा, पहिली जी व्हरायटी पाहिलेली आहे अप टू डेट त्याचं यील्ड आहे 150 ते 200 आणि कुफरी सिंदुरी याचं यील्ड आहे 300 ते 375. म्हणजे पहिल्या व्हरायटीच्या कंपॅरिझनमध्ये जवळपास दुप्पट याचं प्रोडक्शन किंवा यील्ड आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढची व्हरायटी आहे कुफरी चंद्रमुखी. इट इज इझी अर्ली व्हरायटी मॅच्युरिंग इन 75 to 80 days. म्हणजे ही जी व्हरायटी आहे ही अर्ली व्हरायटी आहे. ही जवळपास 75 ते 80 दिवसामध्ये याचं लाईफ सायकल किंवा मॅच्युअर होते. द ट्यूबर्स आर ओव्हल इन शेप अँड क्रीमी व्हाईट इन कलर. याचे जे ट्यूबर्स आहे किंवा बटाटे आहेत हे ओव्हल शेपचे आहेत आणि त्याचा जो कलर आहे हा ऑफ व्हाईट किंवा क्रीमी व्हाईट कलरचा आहे असं आपण म्हणू शकतो. द फ्लेश इज व्हाईट अँड व्हेरी गुड इन टेस्ट. म्हणजे ही जी व्हरायटी आहे कुफरी चंद्रमुखी याची टेस्ट अतिशय चांगली आहे आणि त्याचा जो फ्लेश आहे तो व्हाईट कलरचा आहे. इट हॅज गुड कीपिंग क्वालिटी. ही व्हरायटी आहे ही जास्त काळ आपण स्टोअर करून ठेवू शकतो. कीपिंग क्वालिटी याची चांगली आहे. इट इज सुटेबल फॉर प्लॅन्टिंग इन बोथ खरीब अँड रब्बी सीझन. रब्बी आणि खरीब सीझन दोन्हीमध्ये ही प्लॅन्टिंग करण्यासाठी सुटेबल आहे आणि याचं जे यील्ड दिलेलं आहे ते आहे अबाउट 250 to 300 क्विंटल पर हेक्टर. 250 ते 300 क्विंटलपर्यंत याचं उत्पादन आपल्याला मिळू शकते कुफरी चंद्रमुखी. आता ह्या 3 व्हरायटीचा आपण अभ्यास केलेला आहे, पाहिलेल्या आहेत. तर पहिली व्हरायटी बघा, आठवूया आपण अप टू डेट आणि नंबरी. ती 90 ते 95 दिवसामध्ये मॅच्युअर होते. नंतर दुसरीची व्हरायटी बघितली आहे कुफरी सिंदुरी, ही सुद्धा 90 ते 95 दिवसामध्ये. आणि कुफरी चंद्रमुखी ही अर्ली व्हरायटी आहे 75 ते 80. म्हणजे आधीच्या व्हरायटी आहे मिड टू लेट व्हरायटीज आहे आणि ही अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी आहे. समजा आपण यील्डचा विचार केला तर जी पहिली व्हरायटी आहे त्याचं जे यील्ड आपण पाहिलेलं आहे ते किती आहे बघा, 150 ते 200 क्विंटल म्हणजे कमी आहे. त्यामाने कुफरी सिंधुरीचं यील्ड 300 ते 375 क्विंटल पर हेक्टर आणि कुफरी चंद्रमुखी ही 250 ते 300 क्विंटल. म्हणजे ह्या दोन्ही व्हरायटीचं यील्ड हे जवळपास सारखं आहे. त्यानंतर पुढची व्हरायटी जी आहे ती आहे कुफरी लवकर. इट इज द व्हेरी अर्ली व्हरायटी. बघा ह्याच्यानुसार याचं नाव आहे कुफरी लवकर. लवकर म्हणजेच काय तर अर्ली. म्हणजे कुफरी जी आपण याच्या आधी बघितली चंद्रमुखी याच्या
या व्हरायटीचे सुद्धा अर्ली ही व्हरायटीचं मॅच्युरिंग होत असते. 65 to 70 डेज ह्याचं काय आहे तर 75 to 80 आणि 10 दिवसाचा फरक याच्यामध्ये आहे. द ट्यूबर्स आर राऊंड इन शेप अँड क्रीमी व्हाईट इन कलर. ह्याचा शेप कसा आहे एकदम गोलाकार आहे, राऊंड आहे आणि क्रीमी व्हाईट कलरचे आहेत. द फ्लेश इज व्हाईट अँड गुड इन टेस्ट. याचासुद्धा फ्लेश व्हाईट कलरचा आहे, टेस्टसुद्धा चांगली आहे. इट इज सुटेबल फॉर प्लांटिंग इन बोथ खरीप अँड रब्बी सीझन. ही सुद्धा खरीप आणि रब्बी सीझनसाठी प्लांटेशन आपण करू शकतो आणि यील्ड आहे जवळपास 250 क्विंटल पर हेक्टर. याचं यील्ड किती आहे 250 क्विंटल पर हेक्टर. तर आपण एकूण 4 व्हरायटी अभ्यासलेल्या आहेत बघा. त्या परत आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जर यील्डचा आपण विचार केला तर सगळ्यात कमी यील्ड आहे ही अप टू डेट किंवा नंबरी व्हरायटीचं आहेत आणि सगळ्यात जास्त असेल तर कुफरी सिंधुतीचं. पण त्यातल्या त्यात सगळ्यात चांगली व्हरायटी जर असेल तर ती कुफरी चंद्रमुखी आहे असं आपण म्हणू शकतो, कारण याची कीपिंग क्वालिटी ही चांगली या ठिकाणी दिलेली आहे. आणि जर आपण मॅच्युरिंगचा विचार केला तर सगळ्यात अर्ली जी मॅच्युअर होणारी व्हरायटी आहे ती आहे कुफरी लवकर. ती आहे नियर अबाउट द 65 to 70 डेजमध्ये ती मॅच्युअर होत आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत पोटॅटो कल्टिवेशनमध्ये. आणि या ठिकाणी बघा ह्या स्लाईड्समध्ये खाली आपल्याला लिहिलेलं आहे सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट इज लोकेटेड ॲट सिमला. हे फिल इन द ब्लँक्सच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये ज्या काही व्हरायटीज आपण पाहिलेल्या आहेत त्या तुम्हाला समजल्या असतील अशी मी अपेक्षा करते आणि आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.